श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सुखात सगळे येतात पण दुःखात फक्त आमचा चेहरा तुम्हाला आठवतो ना. अरे देव तसा नाही, परमेश्वर सर्वांना मदत करतो. स्वामी म्हणतात, बाळा आम्हाला अशक्य असे काहीच नाही, त्यामुळे तू डगमगू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तर स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि शांतपणे ऐक. बाळा चांगलेच होणार हा भाव मनात ठेवावा. स्वामी काय म्हणतात, प्रत्येक भक्ताची भक्ती पेळण्याची ताकद ही वेगळी असते. परीक्षेच्या वेळी ज्यांचा विश्वास खरा असतो तोच खरा भक्त माझा असतो, लक्षात घे. तर स्वामी म्हणतात, बाळा तू ऐकतोस ना, कंटाळा करू नकोस. बाळा कधी पण तुम्ही डोके शांत ठेवा, निर्णय तुमचे चुकत नाहीत आणि भाषा गोड ठेवा. आणि बाळा जेवढे तुम्हाला शक्य असेल तेवढे करा, आणि नाही जमले तर मी आहेच अशक्य करायला, पण तुम्ही नेहमी प्रयत्न करा, खूप कष्ट करा. आणि बाळा आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नकोस. अरे कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही, लक्षात घे बाळा. आणि हळूहळू का होईना माझ्या नामस्मरणाने तुमचे चांगले दिवस येतीलच. तेव्हा मी असताना चिंता करू नका, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. काही दिवसांनी तू स्वतःच म्हणशील कठीण होते पण मी करून दाखवले, आणि तुम्ही माझ्यावर सर्व काही संपवले आहे ना, तर मी नक्कीच सगळे तुमचे चांगले करीन. तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. हे बघ, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही हे कायम लक्षात ठेवा. आणि बाळा कधी पण लक्षात ठेवा की आपल्याबरोबर दुसऱ्याचे चांगले व्हावे अशी ज्यांची मनशक्ती असते त्यांना आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. म्हणून माझ्या नामस्मरणाला कधी विसरू नका. नामस्मरणामुळे ऊर्जा मिळते, तेव्हा माझ्या नामाची साथ कधी सोडू नका. नित्य नेमाने नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ.